मृत्यूनंतर आत्मा 24 तासात घरी का येतो? गरुड पुराणानुसार रहस्यमय कथा. श्री स्वामी समर्थ. मृत्यूनंतर आत्मा 24 तासात घरी का येतो? गरुड पुराणानुसार. 1. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा अचंबित होतो. त्याला लगेच कळत नाही की तो देह टाकून गेला आहे. 2. जसे काही क्षणापूर्वी तो जिवंत होता तसंच वाटतं, म्हणूनच तो आपल्या प्रियजनांकडे परत येतो. 3. 24 तासात आत्मा घरी येतो कारण त्याला आपले शरीर, आपले घर, आपली माणसं परत पाहायची असतात. 4. तो बघतो की ज्याच्या जाण्याने सगळे दुःखी आहेत का, पण काही करू शकत नाही. ही वेदना त्यासाठी असह्य असते. 5. त्या 24 तासात त्यांचे शरीर अजूनही घरात असतं, म्हणूनच आत्मा त्याच्या भोवती असतो, एक प्रकारचा संबंध टिकवून ठेवतो. 6. गरुड पुराण सांगते आत्म्याचं पहिलं बंधन असतं माया, म्हणून तो घर सोडत नाही. 7. जर त्या दिवशी घरात शांतता, मंत्र आणि दिवस असेल तर आत्म्याला शांती वाटते. 8. पण जर घरात वाद, रडारड, अहंकार असेल तर आत्मा अस्वस्थ होतो आणि तो अडकतो. 9. त्यासाठी 24 तासात पिंडदान आणि प्रायश्चित्त याचे नियम आहेत, त्यामुळे आत्म्याला पुढचं मार्गदर्शन मिळतं. 10. घरच्यांनी त्या दिवशी विशेष प्रार्थना करावी, जेणेकरून आत्मा शांतीने पुढे जाईल. 11. आत्मा हा त्या दिवशी घरभर फिरतो, त्याची लाडके कपडे, जागा, आठवणी शोधतो. 12. कधी कधी येतो, आरशात आपल्याला दिसतो, पण आपण घाबरतो, हे चुकीचं आहे. 13. त्यासाठी दिवा, अगरबत्ती आणि गोड बोलणं हाच खरा सन्मान असतो, कारण तो फक्त आपल्याला भेटायला येतो. 14. गरुड पुराण सांगते आत्म्याला एकच अपेक्षा असते, माझं कुणीतरी मला स्मरावे आणि प्रेमाने स्मरावे. 15. जेव्हा आपण त्याच्या आठवणींना शांततेने स्वीकारतो तेव्हा आत्मा मुक्ततेकडे जातो. 16. त्या दिवशी अंत्यसंस्कार पूर्ण होणं गरजेचं असतं, म्हणजे देहाशी असलेले बंधन संपतं. 17. आत्मा वेळ पाहत नाही, पण भावना ओळखतो. कोणी आठवतंय का की आपल्याला विसरलं हे त्याला कळतं. 18. गरुड पुराणात स्पष्ट सांगितले की 24 तासात हे आत्म्याची मुक्ती पूर्वस्थितीचा अंतर असतं. 19. त्या काळात आपली शुद्ध भावना, प्रेमाने श्रद्धा आपल्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा देते. 20. कधी आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं, सुगंध, ही भावना, हे सर्व आत्म्याचं सूक्ष्म रूप असतं. 21. कधी एखादा पक्षी, फुलपाखरू अचानक घरात येतं, ते आत्म्याचं सौम्य दर्शन असू शकतं. 22. गरुड पुराणात सांगितले की आत्मा आपल्या प्रियजनांशी शेवटचा संवाद साधायला येतो. 23. त्या दिवशी जर आपण घरात प्रेम, शांती आणि दीप उजळवला तर आत्म्याला मुक्ती मिळते. 24. पण जर त्या दिवशी रडणं, खाणं किंवा राग ठेवला तर आत्मा अस्वस्थ होतो. 25. 24 तासांमध्ये आपण जर त्याचं नाव घेतलं तर त्याला समाधान मिळतं, कोणीतरी अजून आपलं समजतं. 26. त्याच्या पोटोला फूल वाहणं, आठवणींना आधार देणं, हे त्याचं खरं श्राद्ध असतं, त्या दिवशी हे करावं. 27. गरुड पुराण सांगते आत्मा अजूनही आपल्याला आशीर्वाद देतो, विशेषतः जर आपण त्याला शांततेने निरोप दिला तरच. 28. 24 तासांचा हा काळ म्हणजे त्याचा आपल्याकडून अखेरचा निरोप घेण्याचा प्रयत्न. 29. आपण प्रेमाने त्याला म्हणतो, जा, मुक्त हो, तेव्हा तो ही समाधानाने आपला पुढचा प्रवास सुरू करतो. 30. आणि म्हणूनच मृत्यूनंतर 24 तासात आत्मा घरी येतो, कारण प्रेम, संबंधाने, आठवणी याचं अतूट नातं अजूनही टिकून असतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.